आज आपल्या किचन मध्ये झटपट सोप्या पद्धतीने कैरीचं पन्ह कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या कुकर मध्ये 2 शिट्ट्या लावून उकडून घेतल्या आहेत। आता आपल्याला त्यामधला गर काढून घ्यायचा आहे। इथे मी कैऱ्या थंड करून घेतल्या आहेत। आता आपल्याला अशा प्रकारे चमच्याने त्यामधला गर काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही कैऱ्यांचा गर काढून घेतला आहे। तर साधारण 2 कैऱ्यांचा 1 वाटी गर निघाला आहे। आता हा गर आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा सर्व गर घालून घेतला आहे। त्याच बरोबर ज्या वाटीने आपण गर मोजला होता त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घालून घेतला आहे। अर्धा चमचा मी त्यामध्ये काळी मिरी पावडर घालून घेतली आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता आपल्याला ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे दाखवल्याप्रमाणे हे सर्व मिश्रण गाळणीमध्ये ओतून घेऊया आणि ते गाळून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिश्रण गाळणीने गाळून घेतलं आहे। त्यामध्ये आता 1 चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि सर्व मिश्रण चांगलं ढवळून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आंबट गोड आपलं कैरीचं पन्ह तयार झालं आहे। आता ते कसं बनवायचं हे बघूया। तर ग्लासामध्ये साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला पन्ह घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ग्लास भरून आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। यात तुम्ही बर्फाचे 2-3 खडेही टाकू शकता। आता हे सर्व ढवळून घ्यायचं आहे। आपलं कैरी पन्ह तयार झालं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।